टाळी नको. म्हणजे माझं दुखणं तुमचं दुखणं अर्ध पाळलं म्हणायचं. अहो हा? पण तिला आणायला कुणीच नाही हो. कुणी कसं नाही, मी आहे ना, मी आणतो ना, मी आणतो. अहो अहो पण डॉक्टर तिला आता हे कसे ओळखणार? हॅलो दादर स्टेशन ना? काही नाही, पहिल्या खेपेलाच फोन लागला ना म्हणून आश्चर्य वाटलं. काही नाही. हा पुण्याहून सिंहगड आली ना तर अनाउन्समेंट करा. बाईच्या मिस रतन गद्रे. अहो वर्दे नव्हे, गद्रे. GADRE. G for gas trouble. A for appendix. D for diphtheria. आलं लक्षात? तर त्या स्टेशनवर आल्या ना की त्यांना सांगा तिथेच थांबा. तुझी बहीण रमा सुखात्मे तुला न्यायला येते स्टेशनवर. लेट आहे गाडी. काय? कोण गाडी लेट आहे. गाडी? का? ऍक्सिडेंट वगैरे नाही ना झालं? हॅलो हॅलो हॅलो. गाडी थांबवा प्लीज. लिफ्ट प्लीज. लिफ्ट प्लीज. गाडी थांबवा प्लीज. लिफ्ट प्लीज. मरने का था क्या? नाही जरा प्लीज, सिंहगड वाटे थांबले आणि निघण्याचे काहीच चान्सेस नाहीये. प्लीज मला जरा लिफ्ट देता का? येस, व्हाय नॉट. तुझ्यासारख्या सुंदर मुलींनाच मी लिफ्ट देतो. ही सुंदर आहे का रे? नाव काय तुझं? रतनच्या बैलाला. रतन मावशी. अगं माझं सोनू गदे गुंडू गदे माझं. रतन मावशी. ए बजरंग कुठे? किचन. बजरंग या बया. मावशीबाई तुम्ही? मूर्ख इडियट घनचक्कर. किती वेळा सांगायचं तुला मला मावशीबाई म्हणू नको म्हणून? पंजा. चुप की. रतनबाई तुम्ही केव्हा आला सा? तुम्ही दोघं चोरून चहा पित होतात ना तेव्हा. या बया. अरे पण खराब केला सा. पुरे. ताई कुठे गेले? या बया इप्रीतच की. आवाज तू मस्ती आणायला स्टेशनवर गेलेत की. स्टेशनवर गेले? अरे असं कसं झालं? येस करेक्ट. बरं ते जाऊ दे. हे बघ माझी पोरं धानेने भुकेने कशी अगदी व्याकुळ झालेली आहेत. पटकन त्यांना खायला घेऊन या. चला. तुमची पोरं? 7-8 आहेत. लवकर आणा खायला. 7-8. डिअर फ्रेंड्स, ताई आणि जिजाजी घराच्या बाहेर गेलेले आहेत. सो टिल दॅट लेट्स एन्जॉय. You Yankee idiot! Get out from here! माझा इन्सल्ट करतोस? थांब तुला दाखवतो बरोबर. याने धरलं म्हणून तू वाचलास. तू समजतोस काय स्वतःला? तुला मी हे करीन. यू लोफर इडियट. जिजाजी हे माझे दोस्त आहेत. गेस्ट आहेत. मूर्ख मुली, तू आलीस ते आलीस
आणि असल्या भिकारड्या माकडांना बरोबर घेऊन आले. भिकारी हो समजता काय स्वतःला तुम्ही हा. याने मनात आणलं तर 10 जणांना विकत ए, घे जा जा. धर मला धर. कमिशनर सांगून तुमच्या बेड्या घालेल अरे पुष्कळ पाहिजे असली माकडं. समजतं काय गोपी गोडांब्याला कोण गोपी गोडांबे? मी गोपी गोडांबे. आओ गोपी गोडांबे. तेरा पडला बघ त्याचा. तू घाबरलाय. तू अरे तू मेलायच रे. तू मेलायच. चल बाहेर ये, तू मेलायच. दाखवतो तुला. अहो बघत काय उभं राहिला, दाखवा त्याला. अहो गोपी गोडांबे. अहो बाहेर ये. हे जे गोडांबे किंवा गेला ना, आई चप्पल तुला सांगतो. तू बाहेर ये. अगं रतन, अगं तुझा तो होणारा नवरा. हा माझा नवरा. आता बरं वाटलं. त्याला कसली लात मारली साल्यानं. पश्चाताप झाला त्यामुळं. नक्कीच नक्कीच साला फुटबॉल प्लेअर असणार. परत कधी कुठल्या पोरीला लिफ्ट द्यायची नाही. आला आला पेले आला. पळा. परत लात. गोपी साहेब. तुम्ही त्या दिवशी माझ्या घरी आलात आणि माझ्याकडनं थोडस चुकलं. सॉरी फॉर दॅट. मी तुम्हाला एक करायला आलो. मागून सगळा जळला. आता 10 बंब बोलवा लागतील. पाणी मारा. रमाताई अहो रमाताई रमाताई अहो रमाताई अहो पडाल पडाल जरा पायरी जपून. ताई पायरी अहो मी सिंहगड पाहिली, मी मेल पाहिली, सिकंदराबाद पाहिली, अहो संध्याकाळ पाहिली. संध्याकाळ. संध्याकाळपर्यंत सगळ्या गाड्यांची मी वाट पाहिली पण तुमची रतन कुठे दिसली नाही हो मला. हो मी शेवटी तिथेच वडापाव खाल्ला पण प्लॅटफॉर्म नाही सोडला. कमाल आहे हा तुमची आता डॉक्टर. वडापाव खाल्ल्यात कमाल कसली. मी नेहमी खातो, मला आवडतो ना वडापाव. अहो वडापाव खाल्ल्याबद्दल काही म्हणायचं नाही मला. मग? पण ती आली असती तर तुम्ही तिला कसे ओळखणार होता? हा मी कसं काय ओळखणार होतो. हा. हा, असं काय सांगताय मी कसं काय ओळखणार म्हणजे काय ते वाईला असताना मी वाई. वाई नाही म्हणजे मी फोटो पाहिला होता ना इथं. अहो पण फोटोवरनं नुसतं काय समजणार तुम्हाला? फोटोवरनं काय आम्ही डॉक्टर लोक फोटोवरनं काय कार्डिओग्राम वरनं सुद्धा माणसं ओळखतो. काहीतरीच तुमचं बाई. काहीतरीच काय. नाहीतर काय आलेच हा मी. अहो मी खरं सांगतो. रतन तुमची रतन माझी रतन. वाई गोरी काळे केस लांब डोळे लांब डोळे लांब केस काळे डोळे. हा मांजरी सारखे पण प्रेमळ. बोचरी नख कधी न लागणारी. उंची अदमासे 10 फूट 5 इंच. काय? 10 फूट 5 इंच. दात अहो मी जे शी कोण तुम्ही? कोण तुम्ही? अहो मी अहो आई हे कोण आहेत ग्रस्त? ग्रस्त ग्रस्त इसम. अगं हे आपले नवीन डॉक्टर हा. बगाराम गायतोंडे. बगाराम बघितलं. काय तोंडे. तोंड तिकडे करा ना पण. वाई वाई वाई? वाई ई. ही नाही वाई 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 गाई गाई नाही म्हशी. शी. शी कुठल्या म्हशी. ते पाणी आपण पाण्यात तेव्हाची सर्दी अजून आहे. अरे अच्छा म्हणजे तुम्ही गुरांचे डॉक्टर आहात. पण आपल्याकडे कुठे ते गाई म्हशी गुरं ढोरं ते शेड वगैरे ते सगळे. शी रतन एखाद्याची अशी चेष्टा करू नये. काय हरकत नाही मला सवय आहे. सॉरी ताई. हा. सॉरी डॉक्टर. काय हरकत नाही. हॅलो डॉक्टर अंकल. हॅलो हं? नाही कोण बोल. अरे हॅलो. चल पिंटू मी तुला लव गेम देते. चल मीच तुला लव गेम देतो. चल. तुम्ही लव गेम देणार असेल तर मीही खेळायला तयार आहे. नाही नको डबल डी होईल. एकाच वेळेला डबल ड्यू म्हणजे कमाल झाली. बरं आहे ओळख झालीच आहे. झालीच आहे ओळख. नाही ठेवली नाही तरी चालेल. चालेल. शी अशा थिल्लरपणानं हिचं लग्न कसं होणार कुणास ठाऊक. नाही काय हरकत नाही चालेल मला काय. अहो चालेल काय. उद्या गोडांब्यांची मंडळी तिला पाहायला येणार आहे. अगं आटप की लवकर पाहुणं खोळंबल्यात. हा होय की. बरं का हो
माझ्या मेहरबानीमुळेच तुम्ही याच्या मिसेस झालात. काय विचारा विचारा त्याला. कॉलेजमध्ये असताना केवढी लाईन मारत होता ते. अगं आता कशाला त्या कॉलेजच्या जुन्या आठवणी हा? बायकोला घाबरतोस की काय? हा छे छे पण त्यावेळी मी चक्क नकार दिला. वाचला बिचारा. कारण केवढे लोक माझ्या मागे होते तेव्हा माझा एवढासा जीव माझा एवढासा जीव कुठं कुठं बरं पुरा पडणार. मग करायचं होतं ना चंपीशी लग्न. चंपी नाही डंपी. हा तेच ते. पण या माधवकडे त्याला होतं काय फत्र कडका मेला. बाकी माधव तू तुझा फॉर्म अगदी टिकू नाहीस बघ. तू जर हे लग्न केलं नसतंस ना तर पुनर्विवाहाच्या बाबतीत मी तुझाच विचार केला असा. रमा कुठे निघालीस? माझी तब्येत बरी नाही. मी जरा जाऊन पडते. रतन ए रतन बाहेर ये पाहू. हा दिवस गेलेत ना म्हणून. कुणाला हिला? जिजाजी हिला नाही हो हिच्या आईला? बाबांना नाही हो रमाला. बघा मुलगी पसंत पडते का. गोपी किती दिवसांनी भेटला. हाऊ आर यू? आय फाईन. मॅड काय बावळट कुठला? काय झालं? तू मला बघायला आला. ह्या आमच्या ताई साहेब. एकदा बघितलेल्या मुलीला परत परत काय बघायचं. बिंडोकच आहे आमची ताई. गोपी युवराज हा काय साहेब कशी काय वाटली बेबी. मुलगी बरी आहे. सुंदर दिसते. या बया इप्रीतच की. अहो त्या दुर्गाबाईचं तोंड हाय का टिमकी. आना असल्या फुकण्या नंडेच्या घरात तुम्ही रतनबाईच देणार. या बया मालक आलं वाटतं. रमा अगं ती मंडळी जायला निघालेत. हा झोपली वाटत. वाटेल तेव्हा वाटेल तिथे झोपते. डंपी काय बायको जवळ सारखा घुसमट असतो कोणास ठाऊक. आमच्याकडे ये ना. चल ना आम्हाला गाडीपर्यंत हो, sure. पोहोचतो पण. चल ना, darling. रंगो राघवांची रतन आणि गोपी दोघं अगदी एकमेकांशी मोकळेपणाने बोलताना आढळले. त्यांनी लग्नाला होकार दिला तर है, रमा या लग्नाला नक्कीच विरोध करेल. कारण मुलखाची संशयी बाई ती. या लग्नामुळं मी आणि माधव एकत्र येऊ या कल्पनेनंच तिला कालपासून ढवळायला लागलेला आहे. My darling, I love you, darling. it's my pleasure, my beauty queen. Thank you, darling. रतनचं गोपीशी लग्न झालं की ती दुर्गे नावाची पांढरी फूस माझ्या घरात शिरणार आणि माझ्या पिंटू बाळाला सावत्रपणाचा जाच करणार. ए गपे, खबरदार मला आई म्हणाला तर. बोलशील आई मेल्या. आई गेली तुझी स्वर्गात केव्हाच उलटली. आई म्हणते कार्यक्रम नको नको मारू नको माझ्या लेकराला. मारू नको मारू नको. रमा तू मेल्यावर ती दुर्गी जरी तुझ्या नवऱ्याची बायको झाली नाही तरी दुसरी कोणतीही स्त्री तुझी सवत होणारच. आणि ती तुझ्या पिंडूवर माया करील याचा भरोसा काय. मी अशी स्त्री शोधेन की जी यांच्या बरोबर माझ्या पिंटू बाळालाही आपलं म्हणेल. रतन हे रतन येस जिजाजी. रतन अगं अगं त्या गोपी गोडांब्याच्या स्थळाचं काय करायचं. लग्न करायचं आहे की नाही हे मला सांग. जिजाजी खरं सांगायचं तर मी अजून काहीच ठरवलं नाहीये. त्याचं असं आहे की लग्नासंबंधी माझे काही खास असे विचार आहेत. म्हणजे थोडक्यात तो मला मनापासून आवडणारा वगैरे असा हवा ना. एक विचारू. कसा नवरा हवा ग बाई तुला. कसा नवरा हवा. तुमच्या सारखा स्मार्ट हवा. चेष्टा मस्करी करणारा ही हवा. माझ्यासारखा.
आय मरू आणि मावशी जगू. आई अंबाबाई, मी मेल्यावर काय हा प्रश्न सुटलाय. रतनचं यांच्याशी लग्न झालं की ती पिंटूची आई होईल, हा संसार सांभाळेल. मीही तसा प्रयत्न करेन. आई, मला यश दे आई.